राम राम शेतकरी मित्र. तर उद्यापासून 1 ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. परंतु शेतकरी मित्र वातावरण ढगाळ राहणार आहे आणि हा नॉर्मल पाऊस तर पडतच राहणार. 1 तारखेला देखील नॉर्मल पाऊस हा अ, मराठवाडा, विदर्भ तसेच मुंबई, कोकण, गोवा या सातारा, कोल्हापूर या भागामध्ये चांगला पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थोडा पावसाचा जोर राहील. लातूरचा काही भाग, नांदेड, परभणी या भागामध्ये. तर शेतकरी मित्र तरी पण आपण काळजी करायची नाही. कारण की जरी पावसाचे खंड दाखवला असला 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान, तरी पण पाऊस हा काही तारखांना पाऊस आहे. 2 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये पाऊस आहे. तसेच विदर्भ साईडला अकोला, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहणार आहेत आणि ह्या सरी 2 तारखेला तसेच 3 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पावसाच्या सरी राहतील आणि ह्या सरी 3 तारखेला बारामती, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, बीड तसेच लातूर, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहतील. तसेच यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये देखील 3 तारखेला पाऊस राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 4 तारखेला देखील हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. तसेच 5 तारखेला देखील हा पाऊस नॉर्मल पावसाच्या सरी हा जालना, बुलढाणा या भागामध्ये, वाशिम या भागामध्ये राहणार आहेत. तसेच 5 तारखेला देखील ह्या सरी बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील राहतील. 6 तारखेला देखील फक्त लातूर, उदगीर या भागामध्ये राहतील. परंतु शेतकरी मित्र 7 तारखेपासून थोडे जास्त वातावरणात थोडा बदल झाला आहे. 7 तारखेपासून थोडे पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. तरी पण वातावरण ढगाळ राहणार आहे आणि अधूनमधून नॉर्मल पावसाच्या सरी येत राहणार आहे. पिकाला एक पाऊस राहणार आहे थोडाफार. कारण आधी आता पाऊस झालेला आहे. ते 15 दिवसामध्ये एवढं 4-8 दिवसात एवढं पिकांना काही फरक पडणार नाही आणि मध्ये अधूनमधून तर पाऊस येत राहणार आहे. तरी आता सध्या पाहिलं असता फक्त शेतकरी मित्र मराठवाड्यामध्ये पाऊस हा सध्या अल्प आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील लवकरच पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. तरी 13 तारखेला देखील शेतकरी मित्र 13 ऑगस्टला मराठवाड्यामध्ये पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे आणि 14 तारखेला देखील सर्वसाधारण पाऊस राहील. 15 देखील पाऊस हा सर्वसाधारण राहील. कारण की शेतकरी मित्र 15 तारखेपासून परत वातावरणात थोडा बदल झाला आहे आणि गुजरातमध्ये एक लो प्रेशर आलेला आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार पाऊस हा गुजरातमध्ये पडणार आहे. त्याच प्रमाणे परत महाराष्ट्रामध्ये लवकरच 15 तारखेच्या नंतर म्हणजे तसे पाहिलं असता 16-17 तारखांना हा पाऊस नंदुरबार, नाशिक तसेच जळगाव आणि मराठवाड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि आता पाऊस मराठवाडा, विदर्भ झाला, नाशिक झाले, मुंबई झाला. आता चांगला पाऊस होण्याची शक्यता ही आता मराठवाड्यावर राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस लवकरच होईल शेतकरी मित्र. 15 ऑगस्टच्या नंतर ते 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान जोरदार पाऊस हा मराठवाड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस विदर्भात देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र सध्या सध्या तरी आपल्या पिकाची भूक भागून असा पाऊस पडत राहणार आहे. एवढी काळजी करायची गरज नाही. पाऊस अधूनमधून हा पाऊस येत राहणार आहे. शेतीलायक पाऊस राहणार आहे. 6-7 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. फक्त 5-6 दिवसच पुन्हा पावसाचा थोडा खंड राहील. पण त्यापासून एवढा फरक शेतीला पडणार नाही. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ हा कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस होईल मराठवाड्यामध्ये हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.